केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका फाईलवर सही केली आणि भारताच्या इंधन क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला। नागपूरमध्ये झालेल्या त्या एका निर्णयानं देशातल्या कोट्यावधी वाहन चालकाचं भवितव्य बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गाडी चालवण्यासाठी पेट्रोल नाही, डिझेल नाही, फक्त इथेनॉल वापरायचे। हे भारताचं स्वप्न आता लवकरच खरं होणार आहे। तर काय आहे इथेनॉल? पेट्रोल डिझेल ऐवजी इथेनॉल वापरणं काय फायदा होईल, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य तणावाने जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले, तेव्हा भारतासारख्या देशाला त्याचा थेट फटका बसला। भारत दरवर्षी सुमारे 8 लाख कोटी रुपयाचं कच्चं तेल आयात करतो। प्रत्येक वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले की भारताचा परकीय चलनाचा साठा कमी होतो, रुपया कमकुवत होतो आणि सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडतो। या चक्रातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून इथेनॉल मिश्रण कार्यक्रम राबवत आहेत। E10 पासून सुरुवात झाली, E20 पर्यंत मजल मारली आणि आता थेट E100 चे टार्गेट ठेवले आहे। 13 जून 2024 रोजी नागपुरात साखर, इथेनॉल आणि जैव ऊर्जा परिषदेत गडकरी यांनी ही घोषणा केली। रात्री 8:30 वाजता आपण E100च्या नियमांची मंजुरी देणाऱ्या फाईलवर सही केल्याचं त्यांनी उपस्थितांना सांगितलं। सभागृहात एकच जल्लोष झाला, कारण हा निर्णय फक्त एका इंधनाच्या मंजुरीचा नव्हता, तो भारताच्या ऊर्जा क्षेत्रात पायावर उभा राहण्याच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे। E100 म्हणजे नक्की काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर E100 इंधनात 100% इथेनॉल असतं, पेट्रोलचा एकही थेंब नाही। इथेनॉल तयार होतं ऊस, मक्का, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनापासून, म्हणजे शेतात पिकणाऱ्या धान्यांपासून गाडी चालवण्याचं इंधन तयार होऊ शकतं। खरं तर E100 मध्ये 93 ते 95% इथेनॉल असतं, उरलेला भाग पेट्रोल आणि काही रासायनिक घटकांचा असतो जे थंडीत इंजिन सुरू व्हायला मदत करतात। पण मूळ संकल्पना एकच, पेट्रोलची गरज जवळपास शून्यावर आणणं। या घोषणेच्या काही दिवस आधीच गडकरींनी मारुती सुझुकीच्या फ्लेक्स फ्युरियर चालणाऱ्या वॅगनार कारचं लॉन्चिंग केलं होतं। त्यासोबतच हिरो मोटरकॉर्पच्या स्प्लेंडर प्लस आणि HF डिलक्सच्या फ्लेक्स फ्युअर बाईक्सची सादर करण्यात आले आहेत। हे देशातले पहिले E100 गाड्या होत्या। आता गडकरी म्हणतात की टाटा, महिंद्रा, हुंडई, टोयोटा, MG सारख्या 12 पेक्षा अधिक कंपन्या लवकरच फ्लेक्स फ्यूल वाहनं बाजारात आणणार आहेत। इथेनॉल वापरामुळे समोर आलेले आकडे हे शॉक करणारे आहेत। या इथेनॉल वापरामुळे आजवर 1 लाख कोटी रुपयाची बचत झाली आहे। शेतकऱ्यांना ऊस, मक्का आणि तांदूळ विकून 80,000 कोटीचं अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे। इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जनात देखील मोठा घट होतो। बेंगळुरूच्या IISc संस्थेच्या अभ्यासानुसार इथेनॉल मिश्रित इंधन वापरल्याने प्रदूषण तब्बल 88% कमी होतं। काही दिवसांपूर्वी दिल्लीत E85 इंधन लॉन्च करण्यात आलं होतं, ज्याची किंमत 82 रुपये 12 पैसे प्रति लिटर निश्चित करण्यात आली आहे। म्हणजे ते पेट्रोलपेक्षा सुमारे 20 रुपये स्वस्त आहे। E100 ची किमती अजून जाहीर झालेल्या नाहीत, मात्र ते पेट्रोलपेक्षा किफायती असेल असं तज्ञांचं मत आहे। गडकरींनी एक गोष्ट केली, त्यांनी हिरो सारख्या कंपन्यांना फ्लेक्स फ्यूल कन्व्हर्जन किट तयार करण्याचे निर्देशन दिले आहेत। याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे आधीपासून वाहन आहेत त्यांनाही भविष्यात ते वाहन E100 सारखे बनवता येणार आहेत। नवीन गाडी घेण्याची गरज नाही, फक्त किट बसवायचं आणि इथेनॉलवर गाडी चालवायला सुरुवात करायची। हे जर खरंच करता आलं तर सर्वसामान्य माणसांपासून मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यांना याचा फायदा होणार आहे। फ्लेक्स फ्यूल वाहनांचा बाजार 2025 ते 2030 या काळात दरवर्षी 15% वाढेल असा अंदाज आहे। विजेच्या गाड्यासाठी लिथियम बॅटरी परदेशातून आयात करावी लागेल, पण फ्लेक्स फ्यूल इंजिन संपूर्णपणे भारतात बनवता येईल। म्हणजे रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातूनही हा निर्णय महत्त्वाचा ठरतो। मात्र या निर्णयाचे सगळेच स्वागत करत नाहीत। पेट्रोल पंप चालकांनी आधीच E85च्या रोल आउट बाबत चिंता व्यक्त केली आहे। पंपावर जागा कमी आहे, नवीन टाकी बसवण्याचा खर्च आहे आणि सध्या E85 ला ग्राहकांची मागणी जवळपास शून्य आहे। मग E100 साठी वेगळ्या सुविधा कशा उभारणार हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे। शिवाय एक तांत्रिक मर्यादा आहे, E100 वर चालवण्यासाठी पेट्रोलपेक्षा जास्त इंधन लागतं। समान अंतर गाठण्यासाठी E100 ची खपत अधिक असते, त्यामुळे किंमत कमी झाली असली तरी मायलेज कमी झाल्याने खरोखर बचत होते का की ग्राहकांनी स्वतःच मोजायला हवं।
जुन्या वाहनांमध्ये E100 थेट वापरता येत नाही, कारण ते वाहन E20 नुसार बनवलेली आहेत. मात्र येणाऱ्या काळात सर्व नव्या वाहनांची निर्मिती E20 आणि E100 दोन्ही सुसंगीत राहील अशी व्यवस्था केली जाईल. सरकारने इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची ही योजना आखली आहे. जर इथेनॉलला चांगला भाव मिळाला तर शेतकरी ऊस आणि मका अधिक प्रमाणात पिकवतील. ज्या महाराष्ट्रात साखर उद्योग प्रमुख आहे त्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हे विशेष कायद्याचं ठरू शकतं. तर एका रात्रीत 8 वाजता केलेल्या सहीनं भारताच्या वाहन उद्योगाचं आणि शेती अर्थकारणाचं चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रश्न असा आहे की फक्त कागदावरच राहणार का? E85 लॉन्च होऊनही जर ग्राहक विकत घेत नसतील, पंप चालक पायाभूत सुविधा उभारायला तयार नसतील, तर E100 ची घोषणा केवळ एक राजकीय निर्णय ठरणार का? की पुढच्या 5 वर्षात खरोखरच भारतातल्या रस्त्यावर पेट्रोल गाड्या हळूहळू कमी होईल? इथेनॉल म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातून निघालेल्या इंधनावर देशाच्या गाड्या चालतील? याचे उत्तर वेळच देईल. पण एक नक्की की स्वदेशी फ्यूल जर वापरता आलं तर ते भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी एक मोठी क्रांती असेल, हे नक्की आहे. तुम्हाला यावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.